नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वराज्य प्रबोधिनीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षा 2023च्या अनुषंगाने त्यामध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेला घटक म्हणजे पर्यावरण परिस्थितिकी आणि याच घटकाच्या तयारीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक सिरीज चालू केलेली आहे ज्याचं नाव आहे स्पेशल PYQs एनालिसिस सिरीज. आणि आजच्या या चौथ्या भागामध्ये आपण आज राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 मध्ये जे काही पर्यावरणावरती प्रश्न विचारण्यात आलेले होते तर त्यांचं डिटेल स्वरूपात त्या ठिकाणी ॲनालिसिस करणार आहोत. या माध्यमातून आपण हा एक प्रयत्न करतोय की PYQs जे आहेत तर ते कंप्लीट होतील आणि त्या PYQच्या आजूबाजूची जी इन्फॉर्मेशन आहे किंवा आजूबाजूच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत, आजूबाजूचे जे फॅक्ट्स आहेत तर ते पण बघायचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा हा येणाऱ्या कालखंडामध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी होईल आणि आपल्याला थोडंसं अलाइन करता येईल नेमका PYQचा अप्रोच घेऊन की या विषयाची तयारी नेमकी कशी करायची. जर पहिला प्रश्न बघितला 2020 राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये तर आपल्याला दिसेल की खालीलपैकी कोणत्या प्राण्यांच्या जाती या 1952च्या फार पूर्वी नष्ट होणाऱ्या आहेत, अशा स्वरूपात हा प्रश्न विचारलेला होता. आता बरेच जण म्हटले की हा प्रश्न जो आहे तर तो बायोडायव्हर्सिटी मधनं डीप विचारलेला होता वगैरे. सांगायचा मुद्दा काय आहे, बायोडायव्हर्सिटी मधून हा डीप विचारलेला प्रश्न नसून तुम्हाला असं लक्षात येईल की हा प्रश्न जो आहे तर तो करंट कंटेक्स्ट मध्ये विचारलेला होता. या प्रश्नाचा कॉन्टेक्स्ट जो आहे तर तो करंट आहे. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण 17 सप्टेंबर 2022ला काय केलं तर चित्ते भारतामध्ये आणले. कुठं आणले तर पालपूर कुनो वन्यजीव अभयारण्य जे आहे, पालपूर कुनो कुठं आहे ते, पालपूर कुनो मध्य प्रदेशमध्ये आहे, तर ते तिथं चित्ते आपण त्या ठिकाणी आणले. आता हे चित्ते जेव्हा आणले जात होते तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की या चित्त्यांचं पुनर्वसन करण्यासंबंधीची एक याचिका ही नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन अथॉरिटी आणि वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी त्या ठिकाणी दाखल केलेली होती सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि त्या याचिकेवरती चर्चा चालू होती आणि म्हणून हा प्रश्न करंट कॉन्टेक्स्टमध्ये विचारण्यात आला. आपण नेहमी बघतो की करंट रिलेटेड प्रश्न देखील एन्व्हायरमेंटमध्ये हमखास विचारले जातात. त्यामुळे याचं उत्तर जे आहे तर ते आशियाई चित्ता पर्याय क्रमांक 1 अशा स्वरूपाचं होईल. त्याच्यानंतर बोलूयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. वस्तीस्थान नष्ट होणे किंवा ज्याला म्हणतो आपण हॅबिटॅट डिस्ट्रक्शन खालीलपैकी कोणत्या उपक्रमामुळे होऊ शकते, असा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्नाचा जर विचार केला तर जैवविविधतेचा ऱ्हास किंवा बायोडायव्हर्सिटीचा लॉस कशामुळे होतो तर त्याची वेगवेगळी कारणं आपण बघतो. मग त्याच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन ऑफ हॅबिटॅट किंवा आदिवासी क्षेत्राचं होणारं विभाजन, त्याचबरोबर हॅबिटॅट डिस्ट्रक्शन वस्तीस्थान नष्ट होणं हा देखील एक मुद्दा आहे. इतर अनेक मुद्दे आपल्याला बघता येतील, जसं की तिथं अतिचराई ओव्हरग्रेझिंग त्या ठिकाणी आहे किंवा नैसर्गिक किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मानवनिर्मित आपत्ती, भूमी वापरामध्ये होणारे बदल, हे सगळे मुद्दे जे आहेत तर ते आपण या अनुषंगाने बघू शकतो. पण इथं स्पेसिफिकली त्यांनी हॅबिटॅट डिस्ट्रक्शन कशामुळे होतंय तर त्याच्यावरती फोकस केलाय. निर्वनीकरण बघा, निर्वनीकरण झाल्यामुळं बऱ्याचदा असं होतं की आदिवासी क्षेत्र जे आहे तर ते नष्ट होतं. म्हणजे सजीवाच्या अन्न, त्याच्यानंतर निवारा आणि प्रजनन किंवा पुनरुत्पादन या गरजा ज्या फिजिकल स्पेसमध्ये भागवल्या जात आहेत तर ती फिजिकल स्पेसच नाहीशी होती. म्हणून बऱ्याच वेळा आपल्याला असं लक्षात येईल की आपण फॉरेस्ट जे आहे किंवा आपण वनक्षेत्र जे आहे तर ते राष्ट्रीय उद्यान अभयारण्याच्या माध्यमातून संरक्षित का करतोय, कारण आपल्याला त्या प्रजातीचं आदिवासी क्षेत्र, त्या प्रजातीचं वस्तीस्थान जे आहे तर ते नष्ट होऊ नाही द्यायचं. त्यामुळे निर्वनीकरणामुळे निश्चितपणे या ठिकाणी प्रजातींचा ऱ्हास त्या ठिकाणी होतो किंवा प्रजातींचं वस्तीस्थान किंवा प्रजातींचं आदिवासी क्षेत्र हे त्या ठिकाणी धोक्यात येते. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा दलदलीचे पुनर्प्रापण किंवा रिक्लेमेशन ऑफ मार्श किंवा वेटलँड्स. आता हे जे दलदलयुक्त परिसंस्था आहेत या त्या ठिकाणी न्यूट्रिएंट रिच मानल्या जातात बघा, आणि त्या न्यूट्रिएंट रिच असल्यामुळं बऱ्याचदा काय केलं जातं, या दलदलयुक्त परिसरामधून पाणी काढून टाकून तिथं ती जमीन जी आहे तर त्याची योग्य मशागत केली जाते आणि त्याच्यानंतर त्याचा वापर जो आहे तर तो त्या ठिकाणी शेतीसाठी देखील केला जातो. त्यामुळं
तिथं ज्या स्थानविशिष्ट प्रजाती आहेत आणि आपण बघतोय की हे दलदलयुक्त प्रदेश जे आहेत हे त्या ठिकाणी मँग्रोव्ह फॉरेस्ट असतील किंवा अजून कुठलेही वेटलँड्स असतील तर ते इकोटोन म्हणून काम करतात, तिथं मॅक्सिमम बायोडायव्हर्सिटी आढळते. त्याचबरोबर स्थलांतरित पक्ष्यांचं आश्रयस्थान म्हणून पण आपण त्याला बघतो. सो त्यामुळं हे देखील जे आहे तर ते बरोबर आहे. जमिनीच्या वापरात होणारे बदल, चेंज ऑफ लँड यूज पॅटर्न. सो डेफिनेटली हे येणार आहे. चेंज ऑफ लँड यूज पॅटर्न म्हणजे काय, शेतीसाठी दिवसेंदिवस आपण फॉरेस्ट कट डाऊन करतोय. सेकंड पॉईंट जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे विकास प्रकल्प आणि त्या विकास प्रकल्पांसाठी भूमी वापरामध्ये बदल होतोय. थर्ड पॉईंट गृहनिर्माण, विकास प्रकल्पावरती मी येतोच आहे. विकास प्रकल्पाचा जर विचार केला तर आता बघा, एखाद्या ठिकाणी डॅम कन्स्ट्रक्ट करायचा आहे, एखाद्या ठिकाणी नॅशनल हायवे कन्स्ट्रक्ट करायचा आहे, तर तिथं मोठ्या प्रमाणावरती निर्वनीकरण होते, मोठ्या प्रमाणामध्ये फॉरेस्ट जे आहे तर ते कट डाऊन केलं जाते. आरेच्या जंगलाच्या बाबतीतला वाद आपल्याला माहितीच आहे, त्याच्यावरती देखील 2020च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे, त्यामुळे ते पण आपण बघणार आहोत. ठीक. सो पर्याय तिसरा जो आहे किंवा सी जो आहे तर तो पण बरोबर आहे. उदरनिर्वाह शेती. आता इथं शेतीच्या आधी जर यांत्रिक शेती असतं, शेतीच्या आधी जर का व्यापारी शेती असतं तर त्याच्यामुळं आपण वस्तीस्थान नष्ट होतंय का, तर हो म्हटलं असतं. पण इथं उदरनिर्वाह शेती किंवा सस्टेनन्स ॲग्रिकल्चर म्हटलेलं आहे. सस्टेनन्स ॲग्रिकल्चरमध्ये त्या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी जी शेती केली जाते त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, एक तर तो शेतीचा तुकडा जो आहे तर तो छोटा असतो आणि त्याच्यावरती फक्त आपल्या कुटुंबाची अन्नधान्याची गरज भागावी अशा स्वरूपात शेती भारतातले अनेक सीमांत आणि अल्पभूधारक शेतकरी करतायत. त्याच्यामुळं वस्तीस्थान जे आहे तर ते नष्ट होत नाही. मात्र मोठ्या प्रमाणावरती केली जाणारी यांत्रिक शेती, याच्यामध्ये यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणावरती होते. व्यापारी शेतीमध्ये मोठमोठे पट्टे जे आहेत तर ते त्या ठिकाणी क्लिअर करून तिथं शेती केली जाते. तर अशा ॲग्रिकल्चरमुळं मात्र निश्चितपणे त्या ठिकाणी वस्तीस्थानाचा नाश होतो. पण उदरनिर्वाह शेतीमुळं नाही होत, त्यामुळं डी याच्यामध्ये येणार नाही. म्हणजे ए येईल, बी येईल आणि त्याचबरोबर सी देखील या ठिकाणी येईल. म्हणजेच याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हे याचा अचूक उत्तर असेल, ए, बी अँड सी. पण मी याच्या माध्यमातून कन्सेप्ट समजून सांगितलेली आहे, तर ती नीट लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. सातत्यानं ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतील. जरी फॅक्च्युअल स्वरूपात ऑप्शन दिसले तरी हा मुद्दा जो आहे तर तो कन्सेप्च्युअल आहे. त्यानंतर बघा, आयोगाचा आवडता प्रश्न तो म्हणजे अ गट ब गट जोडायला हवा. अ गटामध्ये काय दिलेलं आहे, नॅशनल पार्क दिलेले आहेत आणि ब गटामध्ये काय दिलेले आहेत, राज्य त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता यातलं आपल्याला सिम्पली त्या ठिकाणी माहीत असलेलं जर का बघायचं म्हटलं तर ए च्या बाबतीमध्ये नामदफा राष्ट्रीय उद्यान जे आहे तर ते अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे. बघा इकडे नामदफा फ्लाइंग स्क्विरल किंवा नामदफा उडणारी खार ही प्रजाती जी आहे तर ती धोकाग्रस्त आहे किंवा क्रिटिकली एंडेंजर्ड आहे. बघा, क्रिटिकली एंडेंजर्ड. त्याच्यानंतर भगवान महावीर या राष्ट्रीय उद्यानाचा जर विचार केला तर ते भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान जे आहे तर ते गोव्यामध्ये आहे. त्याच्यानंतर सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानाचा जर विचार केला तर ते ओडिशामध्ये आहे. आणि मग चौथा उरतोय दुधवा आणि तो उत्तराखंड आहे का, तर नाही. हा प्रश्न जो आहे तर तो कॅन्सल करण्यात आलेला होता, कारण दुधवा राष्ट्रीय उद्यान जे आहे तर ते उत्तराखंडमध्ये नसून उत्तर प्रदेशमध्ये आहे. पण कॅन्सल झाला असला तरी आपल्याला कंटेंटच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. असे प्रश्न सातत्यानं विचारले जातात आयोगाद्वारे. सो दुधवा राष्ट्रीय उद्यान उत्तर प्रदेश हे लक्षात ठेवा. सो असा तो थोडासा क्रम जो आहे तर तो या ठिकाणी आपल्याला बघता येऊ शकतो. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, मनुष्याच्या कार्यांवर ध्वनी प्रदूषणाचे होणारे परिणाम. एका बाजूला आवाजाची पातळी दिली आणि दुसऱ्या बाजूला कार्य दिलेले आहे. म्हणजे आपला पोल्युशन नावाचा चॅप्टर आहे ना, तर त्या पोल्युशन नावाच्या चॅप्टरमध्ये फॅक्ट्स भरपूर आहेत. बघा त्या फॅक्ट्स वरती विचारलेला हा प्रश्न दिसतो. बऱ्याचदा 11वी 12वीचे स्टेट बोर्ड जर तुम्ही बघितले तर त्याच्यात असेच्या असे चार्ट्स दिलेले आहेत. आपल्या बुकमध्ये किंवा नोट्समध्ये पण तुम्हाला असे चार्ट्स जे आहेत तर ते मिळून जातील की ज्याच्यामध्ये ठराविक डेसिबलची पातळी आणि त्याच्यामुळे नेमकं काय होतंय तर अशा जोड्या लावा स्वरूपात विचारलेलं आहे. आता 100 डेसिबल लॉजिकली सोडवायचं म्हटलं तरी बघा 100 डेसिबल म्हटल्यानंतर सर्वात जास्त हाय पिचचा त्या ठिकाणी साऊंड आहे. मग ब गटामध्ये किंवा कार्याच्या स्वरूपात काय तुम्हाला वाटू शकते, तर बघा कायमची श्रवण क्षमतेची हानी.
सो हे आपण जोडू शकतो. आता ए ला 3 असणारे 2 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी मिळतात. त्याच्यानंतर 40 डेसिबल, 70 डेसिबल, 90 डेसिबल, त्यानंतर आहे 90 डेसिबल. 90 डेसिबल मुळे काय होऊ शकतं तर कार्यक्षमतेची हानी त्या ठिकाणी होऊ शकते. सो डी ला 2 असलं पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. बाकीचं जर का बघायचं झालं तर बी च्या बाबतीमध्ये 40 डेसिबल मुळे झोपेत अडथळा आणि 70 डेसिबल मुळे त्या ठिकाणी भाषणामध्ये व्यत्यय. सो अशा स्वरूपात हा पर्याय क्रमांक 2 हे याचा अचूक उत्तर आहे. आता याच्या बाबतीमध्ये सायलेन्स झोन नावाची कन्सेप्ट काय आहे तर ते तुम्ही बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ध्वनी प्रदूषण नियंत्रणाच्या बाबतीतले जे नियम आहेत तर त्या नियमानुसार रहिवासी क्षेत्र असेल, औद्योगिक क्षेत्र असेल किंवा त्या ठिकाणी शांतता क्षेत्र असेल तर याच्यामध्ये ध्वनी प्रदूषणाच्या मर्यादा नेमक्या किती आहेत तर ते देखील बघणं गरजेचं आहे. नेक्स्ट मुद्दा आहे बघा, प्राणी प्रजाती आणि महत्व. आता हे काही प्रश्न जे आहेत ना हे सायन्समध्ये विचारलेले होते आणि काही प्रश्न जे आहेत तर ते जिओग्राफीमध्ये देखील विचारलेले होते, पण ते प्युअरली एन्व्हायरमेंटवरती आपल्याला दिसतात. प्राणी प्रजाती आणि महत्व अशा स्वरूपात हा प्रश्न विचारलेला आहे. थोडक्यात इथं काय विचारलं जात आहे तर परिसंस्थेमध्ये जो वेगवेगळ्या प्रजातींचा रोल आहे किंवा ते भूमिका बजावतायत वेगवेगळ्या प्रजाती तर त्याच्याबद्दल इथं प्रश्न विचारला जातोय बघा. मग अ गटामध्ये कीटक आहे, सर्प आहे, बेडूक आहे आणि गांडूळ आहे. बघा आता जर का इथं नीट ऑब्झर्व केलं तर गांडूळ म्हटल्यानंतर आपल्याला काय, जमिनीची सुपीकता, बरोबर, गांडूळ खत किंवा कंपोस्ट मॅन्युअर याच्यावरून आपल्याला तिकडे जाता येते. सगळं तुम्हाला माहितीच आहे, पण प्रश्न व्यवस्थित बघण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी एन्व्हायरमेंट मधल्या ज्या आंतरक्रिया वेगवेगळ्या घडतायत किंवा वेगवेगळे जे आंतरसंबंध आहेत तर त्या आंतरसंबंधांवरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा. ठीक, त्यानंतर कीटकांचा जर का विचार केला, आता डी ला 3 असणारा एकच ऑप्शन आहे, त्यामुळे इथंच आपला ऑप्शन जो आहे तो उत्तर जे आहे तर ते मिळून जाते. पण तरी पण कीटकाचा रोल जर का बघितला तर बघा, पीक परागकण वाहक म्हणून ते काम करतायत. सापाचा जर विचार केला तर आपण उंदरांपासून संरक्षण, त्यामुळेच आपण लहानपणापासून बघत आलेलो आहे. सापाला शेतकऱ्याचा मित्र देखील मानलं जातं, बरोबर. उंदरांमुळे जी नासधूस पिकांची होऊ शकते तर त्याला एक नॅचरली अटकाव निर्माण करण्याचं काम जे आहे तर ते साप करतो. त्यानंतर बेडकाचा जर आपण विचार केला तर बेडूक काय करतोय तर कीटकांना त्या ठिकाणी खातोय. सो अशा स्वरूपात या जोड्या बघता येतील. जोड्या उत्तर मी पुन्हा पुन्हा सांगतो की उत्तरांपेक्षाही महत्वाचं त्याच्या आजूबाजूचा मुद्दा, त्याचबरोबर एमपीएससीचा प्रश्न विचारण्याचं ओरिएंटेशन, प्रश्न विचारण्याचा उद्देश नेमका काय आहे तर ते बघण्याचा प्रयत्न करा आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सन 2018चा भारताचा एसडीजी निर्देशांक हे दर्शवतो की भारताचा सरासरी निर्देशांक 57 आहे. महाराष्ट्र राज्य आघाडीच्या गटात आहे. उत्तर प्रदेश राज्याचा समावेश उत्तम गटामध्ये केला जातो. आता माझ्या दृष्टिकोनातून हा प्रश्न करंट रिलेटेड विचारलेला आहे, याला इतकं महत्व म्हणजे उत्तराच्या स्वरूपात द्यायची गरज नाही, तरी देखील उत्तर सांगतो, फक्त अ बरोबर अशा स्वरूपाचं उत्तर आहे. आता हा 2018चा निर्देशांक होता. आज आपला 4था एपिसोड त्या ठिकाणी आहे आणि आपण याच्या आधीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये देखील एसडीजी निर्देशांकाबद्दल प्रश्न बघितलेला आहे की तो नीती आयोगाद्वारे प्रकाशित केला जातो, त्याचं कॅटेगरायझेशन कसं आहे आणि आता ॲक्च्युली इथं वेगवेगळ्या राज्यांचा विचार केला तर त्यांचा समावेश हा कसा करण्यात आलेला आहे तर त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. सो माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं काय आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स इंडेक्स जो आहे तर त्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स इंडेक्स बद्दल आपण सगळं बघितलं पाहिजे. सगळं म्हणजे काय, केव्हा सुरुवात झाली, कोणाद्वारे काढला जातो किंवा कोणाद्वारे प्रकाशन केले जाते. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा काय, पॅरामीटर्स किंवा प्रमापक किंवा आपण असं म्हणूयात की कुठल्या गोष्टींच्या आधारे तो काढला जातो. आणि आता लेटेस्ट बघायचं आहे म्हणजे आपल्याला 2022 किंवा 2023चा जर आला असेल तर तो बघणं गरजेचं आहे. करंट रिलेटेड टू एन्व्हायरमेंटचा आपण सेपरेट सेशन घेणार आहोत यूट्यूब चॅनलवरती, ते फ्री असेल. त्याच्या नोट्स देखील आपण तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. त्यावेळी आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल इंडेक्सवरती फोकस त्या ठिकाणी करूयात. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न,
आवडता प्रश्न आयोगाचा, बऱ्याच वेळा आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. आंतरराष्ट्रीय सौर युती किंवा इंटरनॅशनल सोलार अलायन्स बाबत कोणते विधान बरोबर नाही असं विचारले. ही युती 121 सौर संसाधन समृद्ध देशांची आहे. बरोबर आहे का? तर डेफिनेटली आहे. कधी करण्यात आलेली होती? 2015 मध्ये पॅरिस कॉन्फरन्समध्ये करण्यात आलेली होती. फ्रान्सचे इमॅन्युएल मॅक्रॉन आणि भारताचे नरेंद्र मोदी यांनी संयुक्तपणे ही युती जी आहे तर ती उभारलेली होती. आता याच्यावरून प्रश्नाचा प्रोटोटाइप कसा असू शकतो ते मी तुम्हाला सांगणार आहे, पण आधी हा प्रश्न बघूया. कर्कवृत्त आणि विषुववृत्त मध्ये अंशतः अथवा पूर्णतः समाविष्ट आहेत हे सर्व देश. तर कर्कवृत्त आणि विषुववृत्त नाहीये, तर कर्कवृत्त आणि मकरवृत्त. लॉजिक समजून घेण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी. कर्कवृत्त आणि मकरवृत्तच का? कारण कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या दरम्यान वर्षभर मुबलक प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल नंबर 7 जे आहे तर ते आपल्याला फोकस करते कशाशी संबंधित? ऊर्जेवरती फोकस करते. आणि टू बी व्हेरी स्पेसिफिक बोलायचं झालं तर स्वच्छ परवडणाऱ्या ऊर्जेवरती ते फोकस करते. प्रोव्हाइडिंग ॲक्सेसेबल, अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी फॉर ऑल बाय 2030 असं टार्गेट सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल नंबर 7चा आहे. आणि त्याच्या अंतर्गत या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना करण्यात आली. इथं जॉग्राफीचं लॉजिक समजून घेण्याचा प्रयत्न करा. कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दोन वृत्तांच्या दरम्यान वर्षभर मुबलक प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. म्हणून या कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या दरम्यान सूर्यप्रकाशाची उपलब्धता मुबलक प्रमाणात वर्षभर असणारे जे देश आहेत त्यांची निवड आंतरराष्ट्रीय सौर आघाडी किंवा इंटरनॅशनल सोलार अलायन्स मध्ये करण्यात आली. या इंटरनॅशनल सोलार अलायन्स मधले जे देश आहेत तर त्यांच्यामध्ये टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करणं किंवा रिजन स्पेसिफिक टेक्नॉलॉजी डेव्हलप करणं आणि त्याच्या माध्यमातून सौर ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करणं आणि पुनर्नवीकरणक्षम ऊर्जा स्रोतांवरती जास्तीत जास्त शिफ्ट करणं हा या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा मुख्य उद्देश आहे. तिसरं स्टेटमेंट जे आहे म्हणजे आता हे स्टेटमेंट जे आहे तर ते चुकीचं असेल म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं आहे. आपल्याला कोणतं बरोबर नाही असं विचारलंय त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. पण तिसरा पॉइंट, भारताचे पंतप्रधान आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष संयुक्तपणे युती सुरू केली, हा बरोबर मुद्दा आहे. याच्यासाठी भारताचे पंतप्रधान आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांना युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामचा चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार देखील प्रदान करण्यात आलेला आहे. सो ते देखील लक्षात ठेवा. आणि युती 30 नोव्हेंबर 2015 साली पॅरिस येथे सुरू केली, हेही विधान त्या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा ही इंटरनॅशनल सोलार अलायन्स जे आहे तर त्याचं एक कार्यालय जे आहे तर ते नोएडा या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. सो हे पण या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक. सो इंटरनॅशनल सोलार अलायन्स वरती आतापर्यंत 2 ते 3 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यामुळं त्या कंटेक्स्टमध्ये ही बाब जी आहे तर ती त्या ठिकाणी महत्त्वाची ठरते. त्यानंतर बघा पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे नेक्स्ट, योग्य पर्याय ओळखून जोड्या लावा. संपुष्टात न येणारी संसाधने स्ट्रॅटोस्फियर, अपुनरावर्ती किंवा पुनर्नूतनीकरणास अयोग्य संसाधने किंवा अनूतनावर्ती संसाधने आणि क्लोरोफ्लोरोकार्बन्स. आता सिंपली इथं संपुष्टात न येणाऱ्या संसाधनांमध्ये तुम्हाला काय दिसतंय? जीवाश्म इंधन, कोळसा, पेट्रोल दिसते का सौर ऊर्जा दिसते? तर सौर ऊर्जा दिसते. एला 3 असलेला एकच ऑप्शन त्या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. पण स्ट्रॅटोस्फियरचा जर विचार केला तर स्ट्रॅटोस्फियर मध्ये काय आहे? ओझोनचा थर आहे. बघा ट्रोपोस्फियर नंतर स्ट्रॅटोस्फियर येते म्हणजेच काय? स्थितांबर येते. आणि स्थितांबर मध्ये साधारणतः 12 ते 35 किलोमीटर उंचीपर्यंत आपल्याला ओझोन वायूचा थर जो आहे तर तो बघायला मिळतो. सो ते इथं बघता येईल. आता या ठिकाणी अनूतनावर्ती संसाधनांमध्ये जीवाश्म इंधन वेगवेगळ्या प्रकारची आहेत. कोळसा आहे, पेट्रोल आहे. म्हणून तर यांना आपण पारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणतो ज्यांचे साठे लिमिटेड आहेत आणि ते संपून जाऊ शकतात. आणि क्लोरोफ्लोरोकार्बन्स CFC चा जर विचार केला तर मानवनिर्मित कृत्यांमुळे CFC जे आहेत तर ते वातावरणामध्ये बाहेर पडतायत आणि ते त्या ठिकाणी क्लायमेट चेंजसाठी किंवा ग्रीन हाऊस इफेक्टसाठी कारणीभूत त्या ठिकाणी ठरतात. सो पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. आजूबाजूचे मुद्दे पण आपण बघितलेले आहेत. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन, पर्यावरणाशी संबंधित निम्नलिखित योग्य जोड्या लावा. सायन्सच्या सेक्शनमध्ये विचारलेला प्रश्न होता.
म्हणून मी तुम्हाला सातत्यानं सांगतोय की प्रश्न कुठे विचारला जातो हे महत्त्वाचं नसून मॅक्सिमम क्वेश्चन जे आपल्याला येत आहेत तर ते अटेम्प्ट करण्याचा आपल्याला प्रयत्न जो आहे तर तो करायचा आहे. आता बघा, बायोस्फिअर म्हणजे जीवावरण, त्यानंतर लिथोस्फिअरचा जर विचार केला तर शिलावरण, त्याच्यानंतर हायड्रोस्फिअर जलावरण आणि ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. आता काही शंकाच राहत नाही. बघा, बायोस्फिअरचा जर विचार केला तर काय, वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव. आता ए ला 2 असणारे किती ऑप्शन आहेत, एकच ऑप्शन या ठिकाणी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. पण लिथोस्फिअरचा जर विचार केला तर पृथ्वीचा काय, घन खडकांचा घटक. हायड्रोस्फिअर जलावरणाचा जर विचार केला तर महासागर, समुद्र, नद्या, तळे इत्यादी. आणि ॲटमॉस्फिअरचा जर विचार केला तर पृथ्वीच्या सभोवतालचे वायू आवरण. सो पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. पण प्रश्न कसा फॉर्मॅट केलाय ते बघा. त्यानंतर बघा, टाइम या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मासिकाने टाइम पर्सन ऑफ द इयर 2019 साठी खालीलपैकी कोणाची निवड केली. सो ग्रेटा थेनबर्ग. यापूर्वी मलाला युसुफझई यांच्यावरती पण प्रश्न विचारलेला होता यापूर्वीच्या राज्यसेवेमध्ये. पण ग्रेटा थेनबर्ग, फ्रायडेज फॉर द फ्युचर नावाचं अभियान त्यांनी चालू केलेलं आहे क्लायमेट चेंजच्या विरोधात, आणि त्याच्यासाठी त्यांना टाइम पर्सन ऑफ द इयर 2019 पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला. आपल्यासाठी काय महत्वाचं आहे, वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज कशामध्ये, पर्यावरणात काम करणाऱ्या, तर त्यांच्यावरती प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकेल हे लक्षात ठेवा. यापूर्वी सुंदरलाल बहुगुणांवरती देखील प्रश्न आलेला आहे, मेधा पाटकरांवरती देखील प्रश्न आलेला आहे. नेक्स्ट, आर्य दुग्ध वसाहतीविषयी योग्य विधाने. आता हा करंट मधला प्रश्न आहे बघा. मेट्रोच्या कारशेडवरून आरेच्या दुग्ध वसाहतीचा मुद्दा त्या ठिकाणी चर्चेत आलेला होता. ही वसाहत, आरेचा जर का विचार केला तर संजय गांधी नॅशनल पार्क जे आहे, राष्ट्रीय उद्यान जो आहे, तर ते राष्ट्रीय उद्यान आणि मुंबई यांच्यामधला एक बफर झोन म्हणून त्या ठिकाणी हे आरेची वसाहत जी आहे तर ती काम करते. आरे वसाहतीची स्थापना ही 1949 साली करण्यात आलेली होती. त्यामुळे पहिले स्टेटमेंट जे आहे तर ते चुकीचं आहे. मग आता ए चुकीचं आहे म्हटल्यानंतर हा ऑप्शन कटणार. ठीक. आरे वसाहतीचे उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरूंनी केले होते, बरोबर आहे. आरे जंगलातून 1970 नंतर फिल्म सिटी तयार करण्यात आली, बरोबर आहे. या फिल्म सिटीला कुणाचं, दादासाहेब फाळके चित्रनगरी असं नाव देण्यात आलेलं आहे बघा. दुग्ध विकासासाठी दिलेल्या जमिनीवर याची निर्मिती करण्यात आलेली, हेही बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असेल, बी सी डी. ठीक. प्रश्न कसा विचारलेला आहे, करंट मध्ये जे चर्चेत होतं त्याच्यावरती विचारलेला दिसतो. त्यानंतर बघा, अमेझॉन जंगलाविषयी योग्य विधाने शोधा. आता बघा, अमेझॉनला वणवे लागलेले होते म्हणून हा प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न जॉग्राफीमध्ये नाही, हा प्रश्न करंटमध्ये विचारलेला आहे त्यांनी 2020च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला. हे उष्णकटिबंधीय पावसाळी जंगल आहे किंवा ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट किंवा वर्षावन आहेत काही, तर डेफिनेटली आहेत. ए स्टेटमेंट बरोबर आहे. या जंगलाच्या पूर्वेला अटलांटिक समुद्र आहे, तर हेही स्टेटमेंट त्या ठिकाणी आपल्याला बरोबर दिसेल. या जंगलांनी इक्वेडोरचा 40% भाग व्यापलेला आहे, इथं प्रॉब्लेमॅटिक आहे, क्वेश्चन मार्क आहे. या जंगलात मकाऊ, ट्युकनस आणि ब्लॅक स्किमर्स हे आहेत, काही प्रजाती या ठिकाणी वनस्पतींच्या दिलेल्या आहेत. सो हे बरोबर दिसतंय या ठिकाणी. ठीक. सो आता हे का चुकीचं आहे, इक्वेडोरचा जर का विचार केला तर फक्त 1% अमेझॉनचं रेन फॉरेस्ट जे आहे तर ते कुठं आहे, इक्वेडोरमध्ये. मग हे चुकीचं आहे. आता टोटल 9 राष्ट्र आहेत, त्या 9 राष्ट्रांमध्ये अमेझॉनचं फॉरेस्ट जे आहे तर ते पसरलेलं आहे. त्या 9 कंट्रीज पैकी जर विचार केला तर ब्राझीलमध्ये सर्वाधिक 58% इतकं अमेझॉनचं जंगल जे आहे तर ते पसरलेलं आहे. त्याच्यानंतर पेरू आहे 12.8%. त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर बोलिव्हिया आहे 7.7%. त्याच्यानंतर कोलंबिया आहे 7.1%.
इतका तिथं त्या ठिकाणी आहे. त्यानंतर व्हेनेझुएला आहे 6.1%. त्यानंतर गयाना आहे 3.1%. त्यानंतर जर आपण विचार केला तर सुरिनाम 2.5%. त्याच्यानंतर फ्रेंच गयाना 1.4% आणि फायनली इक्वेडोर फक्त 1% आहे. ठीक. सो ए, बी आणि डी ही विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असेल. त्यानंतर बघा, भारतीय हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाविषयी नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स याच्यावरती प्रश्न आहे. हवेची दररोज गुणवत्ता नोंदवतो, बरोबर आहे. जेवढा निर्देशांक अधिक तेवढी हवा प्रदूषणाची पातळी अधिक. 0 ते 500 मध्ये मोजमाप केलं जातं. 0 म्हणजे हवा चांगली, 500 म्हणजे गंभीररित्या प्रदूषित. 500 गुणांना बिंदूचे प्रमाण वापरतात, हेही बरोबर आहे. हा निर्देशांक मोजण्यासाठी मॉनिटर मुख्य प्रदूषकांच्या केंद्रीकरणाची नोंद घेते, तर हेही त्या ठिकाणी बरोबर आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ मेजर पोल्युटंट्स टू कॅल्क्युलेट एअर क्वालिटी इंडेक्स. साधारणतः याच्यामध्ये 8 प्रदूषक आहेत, तर त्या 8 प्रदूषकांचं प्रमाण हवेमध्ये किती आहे तर ते मोजलं जातं आणि त्याच्या आधारे हा एअर क्वालिटी इंडेक्स हा डेली बेसिसवरती त्या ठिकाणी मॉनिटर केला जातो. नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स हा महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यामुळे तुम्ही तो लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, सो हे इन जनरल क्वेश्चन त्या ठिकाणी होते 2020च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमधले. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपली कंबाईन ग्रुप बी आणि सी मेन्सच्या दृष्टिकोनातून स्वराज्य सृष्टी नावाची एक पर्यावरणाची बॅच आपण चालू केलेली आहे, ज्याच्यामध्ये PYQs, कन्सेप्ट, फॅक्ट्स, करंट अफेअर्स याच्यावरती आपण फोकस करतोय. नोट्स त्याच्यामध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत. टेस्टच्या माध्यमातून तुम्ही जे अभ्यास केलेला आहे तर त्याची प्रॅक्टिस देखील करू शकता. सो त्याच्याविषयीच्या डिटेल्स जे आहेत तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे. माझी वसुंधरा नावाचा कुपन कोड वापरून तुम्ही त्याच्यावरती 25% डिस्काउंट देखील मिळवू शकता. सो ज्यांना ती बॅच जॉईन करायची असेल त्यांनी नक्की त्याच्या बाबतीतला विचार करा. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अशाच प्रकारच्या कंटेंट ओरिएंटेड व्हिडिओजसह भेटूयात स्पेशल PYQ सिरीजच्या पुढच्या भागामध्ये, 5व्या भागामध्ये 2019च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या विश्लेषणासह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. बाय बाय.